नमस्कार. महाराष्ट्राच्या वृत्तपत्रसृष्टीमध्ये महत्त्वाचं स्थान असलेल्या प्रबोधन नियतकालिकाला 16 ऑक्टोबर 2020 रोजी 100 वर्ष सुरू होत आहेत. केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार यांनी 16 ऑक्टोबर 1921 साली मुंबईत प्रबोधन चालू केलं. या प्रबोधनने त्यांना प्रबोधनकार असं बिरुद दिलं. प्रबोधनकार हे काय होते, त्यांनी प्रबोधन का काढलं आणि या प्रबोधनाने महाराष्ट्राला आणि इतर सर्वांना काय दिलं याविषयी थोडीशी मीमांसा करावी लागेल. प्रबोधन या विषयावर पुणे विद्यापीठातील मराठी विभागाअंतर्गत मी PhD पदवी केली. त्यामुळे प्रबोधनचे अनेक अंक मला अभ्यासावे लागले. त्यामुळे श्री केशव सीताराम ठाकरे यांचा समग्र अभ्यास मला करता आला आणि त्याचे विवेचन या प्रबंधाच्या आधारे मी थोडेसे करणार आहे. माझा विषय हा प्रबोधन या नियतकालिकाशी मर्यादित असल्यामुळे मला जे उपलब्ध साहित्य झाले आणि जे मला काही वाचावयास मिळाले किंवा मला जे पाहावयास मिळाले आणि ज्या अक्षरवाङ्मयातून प्रबोधनची सृष्टी निर्माण झाली त्याविषयी मी काही विचार आपणासमोर मांडत आहे. केशव ठाकरे यांचा जन्म पनवेल येथे 17 सप्टेंबर 1885 रोजी झाला. त्यांचं 1ली ते 4थी शिक्षण पनवेल येथील मराठी शाळेत झालं. त्याच्यानंतर इंग्रजी 1ली ते 5वी पर्यंतचं शिक्षण पुन्हा पनवेल येथे म्युनिसिपल शाळेतच झालं. शाळेतच असताना त्यांच्यामध्ये अनेक गुण दिसायचे. ते खूप प्रखरपणे बोलायचे, लिहायचे आणि शाळेतच असताना त्यांनी साप्ताहिक विद्यार्थी चालू केला. त्यानंतर त्यांनी इंग्रजी इयत्ता 6वी करता कल्याण येथील शाळेत प्रवेश घेतला आणि ते तिथं गेले. पण तिथे गेल्यानंतर दुर्दैवाने त्यांचे वडील जे सीताराम ठाकरे हे कोर्टात बेलिपाचं काम करत होते ते जव्हार मोकाडा परिसरात गेले आणि आजारी पडले आणि तिकडे गेल्यावर त्यांना खूप दिवस परत यायला लागले आणि काही कारणास्तव त्यांची नोकरी सुटली. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा पनवेलला यावं लागलं. पुन्हा एकदा त्यांच्या शिक्षणात खंड पडला. पण नंतर त्यांचे वडिलांचे मामा राजाराम नारायण गडकरी यांनी केशवराव ठाकरे यांना मध्य प्रदेशातील देवास येथे गेले. तेथे काही दिवस त्यांनी शिक्षण घेतले. 1900 ते 1902 या काळात व्हिक्टोरिया स्कूल देवास मध्य प्रदेश येथे त्यांनी प्रवेश घेतला आणि मिडल स्कूल परीक्षा पास होऊन मॅट्रिकमध्ये प्रवेश केला. पण पुन्हा एकदा त्यांना आजारामुळे देवासून पनवेलला यावे लागले. याच दरम्यान त्यांचे बंधूही त्यांच्यासोबत पनवेलला आले. आपल्या घराचा सगळा जो कुटुंब कबिला आहे हा चालवण्यासाठी वडिलांची नोकरी गेल्यानंतर सर्व भार त्यांच्यामुळे पडल्यामुळे केशवराव सीताराम ठाकरे हे आपल्या भावासोबत मुंबईला आले. मुंबईत त्यांनी गिरगाव येथे खेतवाडीमध्ये राहिले आणि अनेक प्रकारच्या नोकऱ्या मिळवण्यासाठी प्रयत्न केला. मुंबईतील खेतवाडीत गिरगावात त्यांनी इंग्रजी 1लीचे शिक्षक म्हणून काही काम केले आणि हे काम करत असताना इंदुप्रकाश नियतकालिकात काही मनोरंजक विषयात टिपणंही लिहिली. दरम्यानच्या काळात पनवेल येथे पुन्हा प्लेगची साथ आली आणि या प्लेगच्या साथीत दुर्दैवाने त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर अख्ख्या घराचा कारभार केशवराव यांच्या अंगावर पडल्यामुळे त्यांना नोकरीसाठी धडपड करावी लागली आणि ते पनवेलवरून पुन्हा मुंबईत आले. मुंबईत येऊन त्यांनी जिद्दीने परीक्षेसाठी प्रयत्न केला, फी भरण्यासाठी धावपळ केली आणि मॅट्रिकची परीक्षा देण्यासाठी त्यांनी फॉर्म भरण्यासाठी धावपळ केली. पण काही रुपये कमी पडल्यामुळे त्यांना मॅट्रिकची परीक्षा देता आली नाही आणि त्यांचं हे स्वप्न भंगलं. पण स्वप्न भंगल्यामुळे केशवराव भंगले नाही. ते पुन्हा नव्या जोम्याने उभे राहिले आणि ते पुन्हा एकदा आपल्या बंधूंसोबत मुंबईला आले. मुंबईतील झावबावाडीमध्ये गिरगावातील यशवंतराव ठाकरे यांच्यासोबत ते राहिले. याच वेळी सुदैवाने त्यांच्या बंधूंना जळगाव येथे सार्वजनिक बांधकाम खात्यात नोकरी मिळाली आणि त्यांच्यासोबत केशवराव जळगावला आले. जळगावला आल्यावर त्यांनी काही काळ फोटोग्राफरचं काम केलं, चित्रकार म्हणून काम केलं, प्रूफ रीडरचीही कामं केली. पडेल ते काम करणे आणि कुठेही जमेल तसे काम करणे आणि आपल्या हुरहुन्नरी कलेचा उपयोग करून स्वतःचा उदरनिर्वाह करणे ही त्यांची काही वैशिष्ट्ये आहेत. याच काळात त्यांनी ठाण्यातील जगत समाचार साप्ताहिकामध्ये अनेक लेख लिहिले. केरळ कोकीळचे कृष्णाजी नारायण आठवले यांच्या सहवासात त्यांनी लेखनकला, काव्यकला, चित्रकला आणि फोटोग्राफीचे ज्ञान मिळवले. पनवेलमध्येच असताना त्यांनी वेगवेगळ्या वृत्तपत्रात लिहिले. याच काळात त्यांनी संगीत नाटकही लिहिली.
त्यांच्या आजी मातोश्री ताई यांचा सल्ला घेऊन वासुदेवराव जोशी यांच्या सांगलीकर स्त्री संगीत मिश्रित नाटक मंडळीत ते दाखल झाले आणि या नाटक मंडळीसोबत त्यांनी पंढरपूर विजापूरचा दौरा केला. संगीत नाटकाच्या पैशातून त्यांनी ग्रामोफोन विकत घेतला आणि ग्रामोफोनचे त्यांनी काही गावोगावी जाऊन जलसे केले. सोलापूर बार्शीची भटकंती केली. अशाच भटकंती करत करत ते कोल्हापूर येथे रुजू झाले आणि कोल्हापूर येथे असताना त्यांनी एक छापखाना चालवायला घेतला आणि तेथे काही काळ छापखानाही चालवला. या छापखाना चालवत असताना त्यांनी पुन्हा एकदा नाटक कंपनीत ते आले आणि पुन्हा नाटक कंपनीसमोर दौरा केला. कधीही त्यांना कुठेही दीर्घकाळ स्थिर होता आलं नाही आणि याच दरम्यान जानेवारी 1919 त्यांनी नाट्यक्षेत्राला रामराम ठोकला आणि ते पुन्हा एकदा वेगळ्या व्यवसायात शिरले. याच दरम्यान 1910 केशवराव ठाकरे यांचा विवाह झाला. वरसई गावात कुलाबा जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील वरसई येथे गुप्ते घराण्यातील रमाश यांच्याशी त्यांचा विवाह झाला आणि विवाहानंतर ते पुन्हा एकदा मुंबईत आले. दादर येथील मिरांडा चाळी त्यांच्या गृहस्थाश्रमाची सुरुवात झाली. याच दरम्यान त्यांना एका कमर्शियल कंपनीमध्ये सेल्समनची नोकरी मिळाली आणि ते तिथे सेल्समनचे काम करायला लागले. याच काळात त्यांनी छायाचित्रकार फोटोग्राफर म्हणून अनेक कामं केली आणि जलद फोटोग्राफीचे तंत्र शिकून घेतले. जलद स्टेनोग्राफीचे तंत्र शिकून घेतले. याच काळात त्यांनी काही काळ मुंबईतील स्कूल ऑफ मॉडर्न लँग्वेजेसमध्ये मराठीचे प्राध्यापक म्हणूनही काम केले. दरम्यानच्या काळात दुसऱ्या महायुद्धामुळे ही स्टेनोग्राफीची ही जी टाईपरायटरची कंपनी होती ज्यामध्ये ते सेल्समन म्हणून काम करायचे ती कंपनी बंद पडल्यामुळे ते पुन्हा एकदा नोकरीच्या शोधात फिरू लागले. याच दरम्यानच्या काळात लघुलेखनाच्या त्यांच्या कौशल्यामुळे त्यांना PWD खात्यात शॉर्टहँड टायपिस्ट म्हणून नेमणूक मिळाली आणि येथेच त्यांनी खूप वर्ष नोकरी केली. ही सरकारी नोकरी होती तरी देखील त्यांनी आपलं सार्वजनिक काम आणि समाजकार्य चालू ठेवलं होतं. सोशल सर्व्हिसच्या याच काळात त्यांनी सोशल सर्व्हिस लीगच्या गिरणगावातील होलिकोत्सवात अनेक व्याख्यानं दिली. याच दरम्यान हिंदू मिशनरीचे गजाननराव वैद्य यांच्या ते कार्यातही सामील झाले आणि हिंदू धर्मातील विधीचा त्यांनी अनेक वेळा अभ्यास केला. वैदिक विवाह पद्धतीनुसार अनेक विवाहात त्यांनी आचार्य म्हणून काम केले. चांद्रसेनी कायस्थ प्रभू उत्सवात वैदिक विवाह पद्धतीने अनेक विवाह म्हणून त्यांनी आचार्य म्हणून साजरे केले. याच दरम्यान लघुलेखन व टंकलेखनाच्या मदतीने पत्रकार होऊन मान्यवरांच्या व्याख्यानांचे वृत्त प्रसिद्ध केले. याच वेळी 1914 ते 18 दरम्यान त्यांनी आपल्या पहिल्या वक्तृत्वशास्त्र या ग्रंथाचे लेखन पूर्ण केले. ग्रंथ पूर्ण झाल्यावर ते पुण्याला आले आणि मोरोपंताचे वंशज पंत पराडकर यांची भेट घेऊन त्यांनी या पुस्तकाचे काम मार्गी लागले. याच दरम्यान लोकमान्य टिळक तेथे आले होते आणि मोरोपंताचे वंशज पंत पराडकर यांनी त्यांची ओळख करून दिली आणि त्यांना प्रथमच टिळक यांच्याशी संपर्क झाला. याच दरम्यान चांद्रसेनी कायस्थ प्रभू समाजावर इतिहासाचार्य विका राजवाडे यांनी त्रैमासिकात काही लेख लिहून आरोप केले होते. या आरोपाचं खंडन करण्यासाठी आणि आपल्या ज्ञातीवर झालेल्या अनेक आरोप निरासन करण्यासाठी केशवराव ठाकरे यांनी 17 नोव्हेंबर 1928 रोजी 1918 रोजी कोदंडाचा टणत्कार हे पुस्तक प्रकाशित केले. याच दरम्यान कुमारिकेचे शाप ही नावाची त्यांची पुस्तिका प्रसिद्ध झाली. हे करत असताना PWD खात्यात नोकरी करत असताना त्यांच्यातला लेखक सतत जागा होता. वेगवेगळ्या विषयावर ते लिहित होते. ग्रामण्याचा साध्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचे बंड हे त्यांचे पुस्तक 9 जुलै 1919 रोजी प्रसिद्ध झाले. 1918 दरम्यान त्यांनी पहिल्यांदा कोल्हापूरचे राजा शाहू छत्रपती यांची भेट घेतली आणि त्यांचं दोघांचं सख्य जमलं. हिंदू धर्माचे दिव्य हा ग्रंथ केशवराव ठाकरे यांनी 20 ऑक्टोबर 1919 रोजी प्रसिद्ध केला. यानंतर त्यांना स्वतःचे विचार स्वतःच मांडावे आणि समाजाचं प्रबोधन कर असं वाटावं लागलं. म्हणून त्यांनी प्रबोधन या साप्ताहिकाचा आपण चालू करायचा असा निर्णय घेतला आणि 16 ऑक्टोबर 1921 रोजी दादर येथून प्रबोधन हे साप्ताहिक त्यांनी सुरुवात केलं. प्रबोधन साप्ताहिक हे साधारणतः टॅब्लॉइड आकाराचे होते. 8 पानी हा अंक होता आणि या मासिकाच्या या नियतकालिकाच्या प्रबोधनवर त्यांनी लोगो म्हणून उगवता सूर्य, लेखणी आणि तलवार घेतली होती. यातूनच त्यांना आपल्या समाजाचं एकाच वेळी शौर्य आणि लेखणी यातून प्रबोधन करायचं होतं हे दिसून आलं. सलग पहिले वर्षाचे 24 अंक त्यांनी दादर येथून प्रसिद्ध केले आणि दुसऱ्या वर्षाचे 24 अंक त्यांनी दादर येथून प्रसिद्ध केले.
त्यानंतर कर्मवीरराव भाऊराव पाटील जे त्यांचे अत्यंत जवळचे निकटचे मित्र होते, जे वारंवार मुंबईत स्वाध्याश्रमात येऊन भेट घ्यायचे, त्यांच्या विचाराने भाऊराव पाटील यांच्याशी चर्चा करून दादर मुंबई येथून प्रबोधनचे त्यांनी सातारा पाडळी रोड येथे ऑक्टोबर 1923ला स्थलांतर केले। सातारा येथे गेल्यावर प्रबोधनकारांनी प्रबोधनचे काम ऑक्टोबर 1923पर्यंत प्रसिद्ध केले। या काळात त्यांनी तेथे कर्मवीरराव भाऊराव पाटील यांच्यासोबत काही सामाजिक आणि राजकीय चळवळीत भाग घेतला। मात्र तेथील स्थानिक उद्योगपतींच्या करामतीला कंटाळून ते पुन्हा एकदा पाडळीवरून तिथून हल्ले आणि प्रबोधनचा गाशा गुंडाळून त्यांनी पुण्यात आणला। पुण्यात आल्यावर केशवराव ठाकरे यांनी पुन्हा एकदा प्रबोधन नियतकालिकाचं प्रकाशन करत असतानाच त्यांनी महामायेचं थैमान हे पुस्तकही प्रसिद्ध केलं। या पुस्तकामुळे त्यांच्यावर बरेच वाद झाले। पुण्यात आल्यावर त्यांनी येथील वेगवेगळ्या चळवळीत भाग घेतला। विशेष करता त्यांनी सत्यशोधन समाजाच्या चळवळीत भाग घेतला आणि हे करत असताना त्यांनी प्रबोधन नियतकालिक चालू केलं। पुण्यामध्ये त्यांनी 4थं आणि 5व्या वर्षाचे अंक प्रकाशित केले, पण पुन्हा एकदा प्रबोधनला पुरेसा वाचकांचा पाठिंबा न मिळाल्यामुळे प्रबोधन बंद पडलं। प्रकाशन वर्ष 5वे मधील अंक 10वा प्रकाशित केल्यावर केशवराव ठाकरे यांनी आजारपणामुळे प्रबोधन नियतकालिकाचं पुन्हा एकदा काम बंद पडलं। पुन्हा स्थलांतर, पुन्हा आर्थिक अडचणी आणि वैयक्तिक आरोग्याच्या अडचणी यामुळं प्रबोधन हे चालू बंद या अवस्थेत चाललं। यानंतर पुन्हा एकदा 12 ऑक्टोबर 1929 रोजी प्रबोधन मासिक त्यांनी पुण्यातून चालू केलं। प्रकाशन वर्ष 5वे मधील 11 व 12वा अंक त्यांनी जोड अंक म्हणून प्रसिद्ध केला। या अंकापासून केशवधन ठाकरे यांनी प्रबोधनची व्यवस्था बदलली। केशवराव ठाकरे यांनी स्वतः संपादक पद स्वीकारलं, तर मुद्रक प्रकाशन म्हणून नारायण प्रभावरकर वैद्य यांचे नाव प्रभातकवर छापण्याला सुरुवात केली। प्रबोधन मासिकाच्या 6व्या प्रकाशन वर्षाचा 5वा अंक प्रसिद्ध केल्यानंतर प्रबोधन मासिकाचे प्रकाशन बंद पडले। पहिल्या वर्षाचे 24, दुसऱ्या वर्षाचे 24, तिसऱ्या वर्षाचे 18, चौथ्या वर्षाचे 12, 5व्या वर्षाचे 12 आणि शेवटच्या 6व्या वर्षाचे 5 अंक प्रसिद्ध झाले। 95 अंकापैकी साधारणतः 91 अंक अभ्यासासाठी उपलब्ध आहेत, ते तुम्ही इथं पाहू शकता। मुंबई विद्यापीठ, पुणे विद्यापीठ, पुणे इतिहास संशोधन मंडळ, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय आणि इतर काही महत्त्वाच्या ग्रंथसंग्रहालयात याचे अंक उपलब्ध झाले। काही अंक सांगली येथील काकडवाडी ग्रंथालयातून उपलब्ध झाले। अंक खूप जुने होते, जीर्ण होते, त्यांच्या फोटोकॉपीज काढून त्यांचा पुन्हा एकदा झेरॉक्स काढून त्यांचा अभ्यास करावा लागला। त्यामुळे या संशोधनामध्ये बऱ्याच अडचणी येत गेल्या। सुदैवाने या सर्व अडचणी पूर्ण होऊन या प्रबंधाची मांडणी करावी लागली। तर या प्रबंधाची मांडणी करताना प्रबोधनकारांनी महाराष्ट्राला कोणत्या विषय विचार दिलं याचा विचार करून धर्मविषयक विचार, समाजकारणविषयक विचार, राजकारणविषयक विचार आणि इतर विचार असे वेगळे 4 वेगळे खंड करून त्यांची या प्रबंधाची मांडणी केलेली आहे। या प्रबंधामध्ये प्रबोधन या साप्ताहिकात त्यांनी मांडलेले विचार किती परखडपणे मांडलेले आहेत आणि त्या विचार मांडताना कोणाचाही मुलाहिजा न ठेवता त्यांनी मांडल्याचं दिसून येतं। अनेक विषयावर त्यांनी थेट बोलणं केलेलं आहे, तेथे कुठंही त्यांनी काहीही कुणाचं बाकी शिल्लक ठेवलेलं नाही। ते अत्यंत उत्तम शाहीर होते। प्रबोधनमध्ये त्यांनी 3 पोवाडे लिहिलेले आहेत, छोट्या लेखिका लिहिलीत, वेगवेगळ्या टोपण नावांनी प्रबोधनकारांनी प्रबोधनमध्ये लिखाण केल्याचं आढळून घेतं। प्रबोधनमध्ये छोट्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या, वाचकांचे पत्रव्यवहारही प्रसिद्ध झाला आणि या पत्रव्यवहाराला स्वतः प्रबोधनकारांनी उत्तर दिल्याचंही प्रसिद्ध झाल्याचं आपल्याला दिसून येतं। याखेरीज प्रबोधनकारांनी इतर काही ठिकाणी ज्या वेगळ्या गोष्टी प्रसिद्ध झाल्या, ज्या चांगल्या आहेत, त्याही आवर्जून विचार करण्यासारखे विचार म्हणून प्रबोधनमध्ये छापल्या। अनेक पुस्तकांचं परीक्षणही त्यांनी परखडपणे या प्रबोधनमध्ये केलेलं आढळून येतं। सुमारे 3000 पानांचा हा ऐवज आज अभ्यासाला उपलब्ध आहे। अनेकांना या अभ्यासातून वेगळे विषय घेऊन प्रबोधनकारांनी महाराष्ट्रासाठी काय मांडलं याचा तुम्हाला अभ्यास करता येऊ शकतो। हा 100 वर्ष सुरू झालेला असताना प्रबोधनकारांचे विचार का महत्त्वाचे आहेत याचा आपण विचार करूया। प्रबोधनकारांनी धर्मविषयक सुरुवातीच्या काळामध्ये परखड भूमिका घेऊन हिंदू धर्मातील अंधश्रद्धेवर प्रहार केले, ग्रंथप्रामाण्यावर प्रहार केले आणि
जे आहे धर्म हा मानवासाठी आहे आणि तो मानवासाठी बदलला पाहिजे अशी भूमिका मांडली। त्याच्यानंतर हिंदू धर्मातील महिला ज्यांच्यावर वेगळ्या वेगळ्या प्रकारे अत्याचार होतात त्याच्यात त्यांनी परखड विरोध केला। विशेषतः त्यांनी मुंबईमध्ये असताना हुंडा विध्वंसक संघ स्थापन करून जेथे जेथे हुंडा घेतला जातो तिथं स्वयंसेवकासह जाऊन निदर्शनं करून असे विवाह बंद पाडण्याचे काम केले। त्याचबरोबर प्रबोधनमधून आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन मिळावे म्हणून त्यांनी जाहिराती दिल्या। त्या जाहिरातीमध्ये ते स्पष्ट लिहायचे की अमुक एक व्यक्ती या वयाची आहे, या व्यक्तीला या अनुभवाचं या अपेक्षेची गरज आहे, या व्यक्तीने माझ्याशी संपर्क साधावा, असे करून त्यांनी स्वतःहून अनेक आंतरजातीय विवाह करण्यासाठी मेहनत घेतली। स्त्रिया या घर उभा करण्यासाठी मेहनत करतात आणि स्त्रियांमुळेच घर चालतं आणि स्त्रियांना बदलत्या काळानुसार बदलायला हवं आणि त्यांनी शिक्षण घ्यायला हवं याचा त्याने आवर्जून उल्लेख केला। तरुणांनी रोजगार शिकायला हवा आणि रोजगारासाठी योग्य शिक्षण घ्यायला हवं, रोजगाराभिमुख शिक्षण घ्यायला हवं, हा मुद्दा त्यांनी मांडला। प्रबोधनमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका मांडलेली आहे जी आज सगळीकडे गाजली जाते। म्हणजे त्यांनी 1920च्या दरम्यानच मुंबईमध्ये मराठीशिवाय इतर मंडळी जी आलेली होती त्यांनी जो काय प्रादुर्भाव चालू केला होता त्याबद्दल थेट लिहिले आणि या थेट लिहिल्यामुळे त्यांच्यावर अनेक वेळा टीकाही झाली, आपण ते मागे हटले नाही, त्यांनी ते आपले मुद्दे प्रभावीपणे मांडले। प्रबोधनकारांनी इतिहासामध्ये लिखाण करताना छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दलचे वासी बेंद्रे यांनी लिहिलेले लेख आवर्जून छापले। त्यांनी बाजीप्रभू देशपांडे यांच्यावरचा पोवाडा छापला। बाजीप्रभू देशपांडे यांनी लिहिलेल्या कार्याबद्दल लिखाण छापलं। छत्रपती शिवराय यांच्या कार्यशैलीची त्यांनी दखल घेऊन त्यांच्या कार्याची चिकित्सा केली। छत्रपती शिवराय यांच्या कार्याची चिकित्सा करताना कुठलाही अभिनिवेश न बाळगता चिकित्सक वृत्तीने त्यांचा विचार व्हावा। त्यांनी सर्वधर्म समभावाचा शिवाजी महाराज यांनी सर्व समाजातील घटकांना सोबत घेऊन सर्वधर्म समभावाचा पुरस्कार केला आणि हिंदवी स्वराज्य उभे केले, हे विषय आवर्जून मांडलेले आहेत। याखेरीज त्यांनी आर्थिक विषयावरही लिहिलेलं आहे। प्रबोधनमध्ये त्यांनी शेतकऱ्यांविषयी लिहिलं, गिरणी कामगारांच्या समस्येविषयी लिहिलं आणि बेरोजगारांविषयी लिहिलं। समाजातील काही अनिष्ट विषयांवरही त्यांनी लिहिलेलं आहे। प्रबोधनची शैली ही अत्यंत थेट आणि कडक भाषेतील होती, पण ते अत्यंत आकर्षक मथळे देत, सुवचनाचा वापर करीत, वाक्यप्रचार व म्हणीचा चपकल वापर करीत ते लिहित असत। त्यांच्या व्याख्यानाला सदैव गर्दी व्हायची, कारण ते आपली भाषा खूप थेटपणे लोकांच्या भाषेत लिहायचे आणि लोकांबद्दल थेट त्यांच्या भाषेत बोलायचे, म्हणून लोक त्यांच्या व्याख्यानांना गर्दी करायची। केशवराव ठाकरे प्रबोधन चालवताना लोक त्यांना प्रबोधनकार म्हणू लागले आणि ते प्रबोधनकार म्हणून प्रसिद्ध झाले, म्हणून त्यांना प्रबोधनकार म्हणायचे का, असं नाही, तर महाराष्ट्राच्या सर्व बाबतीतला त्यांनी आपला त्यावेळच्या तत्कालीन समाजाचा विचार पूर्णपणे मांडलेला आहे। आज या मासिकाला नियतकालिकाला 100 वर्ष होत आहेत। माझ्या प्रबंधाचा विषय हा प्रबोधनशी संबंधित असल्यामुळे मी काही विषयावर बोलतो आहे। याच्यामध्ये त्यांनी आकर्षक मथळे देत असताना काही विषय हाताळलेले आहेत। उदाहरणार्थ, देवळाचा धर्म, धर्माची देवळे, कायदेबाजी, कज्जे दलाली, कज्जे दलालाचे राजकारणी, राजकारणातील कद्दे जलाल, हिंदू आणि मुसलमान, इंग्रजांचे हाती दोन्ही कान, परिषदांचा नाताळ, रक्तशुद्धी कल्पनेचे भूत, शिमग्याची बोंब, धर्मच जबरदस्त पाहिजे, घड्याळाची टकटक, सर मुदिमनचा मानमोडी कायदा, असं त्यांनी आकर्षक आणि छोटे छोटे मथळे दिले। याखेरीज त्यांनी विविध विस्ताराचा विक्षिप्तपणा, अंबाबाईचा नायटा, मलबारात मोपले, महाराष्ट्रात टोपले, मरत्या कोंबड्याचा तंडफडाट, फंडगुंडाचे बंड, विद्वान नापिताच्या तुंबड्या, बोके संन्याशाची मैफिल, केसरीदादांची कळकळ, माणसांना साधले नाही ते गाढवांना साधले, काटकसरीची कट्यार, हुंड्याची रक्तपिती, बागड्यांचा बेगडी मुखवटा, निरक्षरतेच्या जखमेवर इलेक्शन मिठाचे पलिस्तर, मवाळांचे मीठ हळणी, रिपोर्टर का पोर्टर, इलेक्शनी जंतर मंतर, इलेक्शन विलक्षण अवलक्षण, असे आकर्षक मथळे देऊन त्यांनी वाचकांना आपल्याकडे आकर्षून घेतले। स्पष्ट मथळे देऊन त्यांनी मजकुराद्वारे सामान्य जनाच्या ज्ञानात भर घेतली। वृत्तपत्रीय लेखनाचा एक नवा प्रघात त्यांनी सुरू केला असे म्हटले तर काही वावगं ठरणार नाही। प्रबोधन सुरू करताना त्यांनी आपलं ध्येय व्यक्त केलं होतं, समाजकारी, स्वधर्मतत्वी, सदाशिलेदार, प्रजापक्ष, नवमतवादी, राजस सरदार।
विशिष्टार्थ प्रवर्तकाची व्यर्थ न करी पूजा, व्यक्तीचा नचमिंद्या बंदा सत्याचा काजा, विश्वनिर्मिले जये दयाळा त्या जगदीशाला, भिवनी केवळ नचे अन्याया लागे कार्याला. या कवी वसंत विहाराचा त्यांनी इथे उल्लेख करून या प्रबोधनाचं ध्येय स्पष्ट केलेले आहे. प्रबोधनामध्ये त्यांनी आपल्या विविध सणांविषयी लिहिलेले आहे. दसऱ्या आणि विजयादशमीमध्ये सिमोल्लंघनाचे महाराष्ट्रामध्ये किती महत्त्व आहे हे स्पष्ट त्यांनी केलेलं आहे. त्यांनी म्हटलेलं आहे, विजयादशमी शनशौर्याचा, विजयाचा वैभव शौर्याचा, चैतन्याची ज्योत भजकवी प्रताप आर्याचा, ज्या दिवसाने दक्षिण प्रांता महाराष्ट्र केले, शिवरायाचे भगवे निशान अटकेला नेले. अनेक विषयावर त्यांनी लिहिताना समाजाच्या विविध अंगाचा धांडोळा घेतला. मानसिक दास्याविरुद्ध बंड या लेखात लिहिताना त्यांनी पृथ्वीवर अनेक प्रकारचे माणसे असून अंत नसलेला काळ कालकर्मणा करत आहेत. या पृथ्वीवर काही वेगळे करणारे जन्मात असे म्हणताना, आहे विस्तीर्ण पृथ्वी विविध, जन नसे काळ ना ज्यास अंत, त्या माझी मत्कृतीचा कोणीतरी निपजे एक भोगता निवांत. कर्तृत्वान व्यक्तीला काहीही अशक्य नाही. माणसाने शेषाच्या फणावर पृथ्वी उभारली. आणि या पुराणमतावर टीका करताना केशवराव लिहितात, मारीन पन्नग्नी फोडीन शेपटाळू, भुगेला हा उलविता मन नाही वेळू. चिरंजीव आद्य मिशनरी गजानन वैद्य यांच्या हिंदू धर्म सुधारणा कार्याचा गौरव करताना केशव ठाकरे लिहितात, पती पावनाचे दास, तेही पावन करती जगास, ऐशी हे प्रचित मनास, बहुताची आली समर्थ. प्रबोधनकारांनी ब्राह्मणेतर आणि ब्राह्मणेतर वादाची चिकित्सा करताना सत्य हाच आपला गुरु आहे, खोटे बोलणे महापाप आहे असं ठामपणाने सांगितले. सत्य सदावे बोलावे सांगे गुरु, आणि आपुला बाप, खोटे भाषण करे सज्जन म्हणतात हे महाप, हे त्यांनी प्रबोधनच्या दुसऱ्या वर्षाच्या दुसऱ्या अंकात सांगितलेलं आहे. होळी सणात ऐक्य व्हावं म्हणून गोंधळ घाला, शिमगा करा असे सांगताना शिमग्याच्या बोंब्या लेखात केशवराव ठाकरे म्हणतात, अज्ञान मत्सराची रोचणी होळी, ज्ञानाग्नी घालूनी समूळ जाळी, अजूनी का उगलाची बोंब पडो ऐक्याची, मांदी मेळवा मर्दाची विवेकवाद पसरविण्या, धावण्या धावेल भगवंत पारतंत्र शिमग्या निरसन्या, स्पष्ट परोणी मारुली बोंब, स्पष्ट प्रबोधनी मारली बोंब, अखिल हिंदूजन व्हावे बबध. त्यांनी आपल्या लेखांमध्ये म्हणीचा चपकल वापर केला. जन्माला आला हेला, कसा तरी जगून मेला, हे त्यांनी म्हण वापरलेली आढळून आले. कोणतीही राजसत्ता बळाच्या साह्याने वाढते असे मांडताना केशव ठाकरे एक म्हणीचा फार चांगला परक्याच्या घरादाराची होळी केल्याशिवाय आपल्या राजसत्तेच्या महात्म्याची दिवाळी साजरी होत नाही. बळी तो कानपिळी, कम दगलबाज उर्फ बेअक्कल लोकांनी सवाय सोट्या दगलबाज लोकांची सत्तेखाली निमूटपणे चेसले जावे हा निसर्गाचा दंडकच आहे. सत्य, न्याय, समता आणि या प्रामाणिकपणा इत्यादी तत्वे पुराणासाठी जन्मली आहेत असे स्पष्ट करून व्यवहारी जगात मात्र सतीच्या घरी बत्ती आणि वेशेच्या घरी हत्ती अशी म्हण वापरून त्यांनी वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे. दैनंदिन जीवनात एकाच्या जीवावर दुसरा जगतो यामध्ये ते म्हणतात, जीवोजीवस्य जीवनम, मोठ्या माशाने धाकट्या मासोडीला मटकावून जगावे, ज्ञानाने अज्ञानाची घरे लुटून आपापले वाडे शृंगारावे, जबरदस्तानी कमकुवत माणसांना दास बनवावे, सत्य, न्याय, प्रेम, हंसीची काठ बळकट धरणाऱ्या नामंद शंढांना युक्तिबाज दगलबाज बाजीरावांनी हसत हसत चिरडून जमीनदास दस्त करावे, ज्याची हाती शिकार त्याने पारधी म्हणून मिरवावे. वेगळे वेगळे शब्द चपखलपणे वापरून वेगळ्या वेगळ्या शब्दांची करामती त्यांनी केल्या. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी लिहिताना दगलबाज शिवाजी असा एक लेख लिहिला. दगलबाज शिवाजी याचा अर्थ डिप्लोमॅट शिवाजी, डिप्लोमॅटचा कूटनीती तज्ज्ञ असं म्हणतात. त्याच्यामध्ये ते म्हणतात की कर्त्याची करणी आणि मारत्याची तलवार ही जगाच्या जगण्याच्या धडपडीची गुलामगिरी आहे. याच गुरुकिल्लीने छत्रपती शिवाजींनी महाराष्ट्राच्या नशिबाला चिकटवलेली इस्लाम गुलामगिरी उद्ध्वस्त करून आपल्या मातृभूमीला हिंदवी स्वराज्याचे आंदन दिले. यात त्यांचे चुकले कोठे? दगलबाजी ती कसली, अत्याचार कसले आणि खून तरी कसले आणि विश्वाघात तरी कोठे घुसले, खटासखट भेटे तेव्हाच मनीचा संशय फिटे. त्यांच्या अनेक लेखांनी समाजामध्ये अनेक विविधांचे वादोळे विजळे. त्यांनी देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे ही पुस्तिका लिहिली. ही पुस्तिका प्रथम त्यांनी प्रबोधनमध्ये लेख लिहिला होता. त्यांनी देवळे ही केवळ काही विशिष्ट समुदायांच्या भल्यासाठी आज चालू आहेत आणि ही बंद व्हावीत असं त्यांनी ठामपणे मांडलं. ही देवळं बंद करून तिथं वाचनालय चालावी, हॉस्पिटल उभारावी आणि देवळातील मूर्तींचं एक सार्वजनिक संग्रहालय करावं अशी भूमिका त्यांनी मांडली.
आज आपण एक मिनिट, किती मिनिट, आपल्यावर लोकहितवादी गोपाळहरी देशमुख यांच्या विचाराचा प्रभाव असल्याचे केशवरावजी यांनी आपल्या जीवनगाथा या आत्मकथेत नमूद केले आहे. पुण्यात त्यांनी प्रबोधन मासिकासोबत लोकहितवादी साप्ताहिकही काही काळ चालवले. प्रबोधनात त्यांनी नवमताग्रणी लोकहितवादी अशा मथळ्याने 2 अग्रलेख लिहून ठाकरे यांच्या कार्याची चिकित्सा केली. याखेरीज त्यांनी जातीभेद, भिक्षुक आणि कलियुग हे लोकवादीचे निबंधही प्रबोधनात पुनर्मुद्रित केले आहेत. इतर लेखकांनाही आपल्या साप्ताहिकामध्ये मत मांडायला देण्याचे त्यांचे हे कार्य आजही समजून घेण्यासारखे आहे. आपल्या जीवनावर, लिखाणावर महात्मा ज्योतिबा फुले यांचा प्रभाव असल्याचे त्यांनी माझी जीवनगाथा या आपल्या आत्मचरित्रात नमूद केले आहे. त्यांचे शतसांवरिक स्मरण म्हणून त्यांनी लोकहितवादींबद्दल लिहिलेले आहे. यापूर्वी उल्लेख केल्याप्रमाणे केशवरावजी ठाकरे यांनी प्रबोधन चालत असताना काही चळवळी केल्या. त्याबद्दल मी थोडंसं काही आपणास सांगू इच्छितो. त्यांनी हुंडा विध्वंसक संघ चालून हिंदू समाजातील हुंडा प्रथेच्या विरोधात प्रत्यक्ष कार्य केले. याशिवाय गजानन वैद्य यांच्या हिंदू मिशनरीचा प्रचार करण्यासाठी महाराष्ट्रभर त्यांनी व्याख्याने दिली. नागपूर येथे हिंदी मिशनरीची व्याख्याने देण्यासाठी ते गेले असताना धर्मांतर केलेल्या काहींनी पुन्हा हिंदू धर्मात येण्याची इच्छा केली. तेव्हा धर्मांतर करून ख्रिस्ती झालेल्या या व्यक्तींना हिंदू धर्मात पुन्हा प्रवेश कसा द्यायचा असा मुद्दा उपस्थित झाला. त्यावेळी त्यावर धर्मपरावर्तनाचा उपनयन विधी करून अनेकांना ठाकरे यांनी हिंदू धर्मात केले. नंतर त्यांनी गीतेचा 11वा अध्याय वाचून दिला. अखेरीस त्यांना त्यांच्या गायत्री मंत्र उचलून त्यांच्यात यज्ञोपवीत घातले. त्यांच्या हा धर्मपरावर्तनाचा विधी पाहून ख्रिस्ती धर्मगुरूही तेव्हा प्रभावित झाले होते. यानंतर त्यांनी गजानन वैद्य यांनी संशोधन करून दिलेल्या वैदिक विवाह पद्धतीला पाठिंबा दिला आणि वैदिक विवाह पद्धतीच्या दृष्टीने त्यांनी काही विवाहही लावलेले आहेत. आज वैदिक विवाह पद्धतीचे जनक कोण आहेत हे कोणाला ठाऊक नाहीत, पण त्याचे काही काम प्रबोधनकारजी यांनी केलेले आहे हे दिसून येतं. समाजात मिश्र विवाह व्हावेत, समाजात प्रौढ विवाह व्हावेत हा विचार त्यांनी सातत्याने मांडला. विधवांनी पुनर्विवाह करावेत हेही त्यांनी आग्रहानं सांगितले. पुनर्विवाह करू इच्छिणाऱ्या विधवांची माहिती प्रबोधनात प्रसिद्ध करून त्यांनी चालनाही दिली. आहार, निद्रा, भय आणि मैथून या चार निसर्ग धर्मावरच प्राणी मात्राचे जीवन अवलंबून आहे. यापैकी एकाही बाबीची मनाई करायचा कोणालाही अधिकार नाही असे स्पष्ट करून त्यांनी विधवा व विधुरांना पुनर्विवाहासाठी प्रेरित करण्याचे प्रयत्न केले. या तिन्ही चळवळीत प्रत्यक्ष कार्य करून आपण केवळ बोलके सुधारक नसून कर्ते सुधारक आहेत असे त्यांनी सिद्ध केले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. बुद्धिप्रमाणवाद्य हा केशवराव ठाकरे यांच्या धर्मचिंतनाचा पाया आहे. प्रारंभी त्यांनी हिंदू धर्मासाठी कार्य केलं. परंपरावादी आणि रूढीवादी हिंदू धर्मात बदल व्हावा असं त्यांना वाटत होतं. हे तत्त्व त्यांनी मांडले. धर्मातील सण, परंपरा, देवतापूजन, विविध विधी यांचाही नवयुगाच्या दृष्टिकोनातून विचार व्हायला हवा असं मत मांडलं. कोट्यावधी बांधव उपाशी असताना तुम्ही दिवाळीत मंगलस्नाने का करता असा थेट सवाल विचारत धर्माच्या नावावर कोडगेपणाने जगणाऱ्या वर्गावर त्यांनी तेव्हा टीकेचा हल्ला चढवला. हिंदू धर्माला साचेबंद, झापडबंद करणाऱ्या पुरोहित वर्गाने सर्व ज्ञान आपल्या हातात ठेवण्यासाठी बहुजनांना अडाणी ठेवले. त्यांच्या विरोधात लढण्यासाठी आणि नवयुगात प्रगतीरथावर जाण्यासाठी केवळ आणि केवळ ज्ञानच उपयोगी पडेल असा अमूल्य विचार त्यांनी प्रबोधनातून मांडला. ज्ञान हे प्रस्तुत युगातील प्रचंड प्रभावशाली हत्यार आहे. काळाच्या प्रभावाने या हत्यारावर इतर हत्याराप्रमाणे गंज न चढता ते काळाच्या गतीबरोबर अधिकाधिक उज्ज्वल होत जाते आणि जो कोणी केवढाही मुत्सद्दी असला तरी त्याला ते आपणापासून हिसकावून घेण्याचे सामर्थ्य नसते. हा विचार त्यांनी प्रबोधनात आवर्जून मांडला. महात्मा ज्योतिराव फुले यांनी विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेल्या, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शुद्ध खचले, इतके अर्थ एका अविद्येने केले असे प्रतिपादन शेतकऱ्यांच्या आसूड या ग्रंथात केले होते. ज्ञानाविना शूद्रांची म्हणजे बहुजनांची प्रगती झाली नाही हा फुले यांचा धागा पकडून केशवराव ठाकरे यांनी स्वतःच्या आयुष्यात बहुजनांची
प्रगती करण्यासाठी ज्ञान संपादन करण्याचा मार्ग सतत चोखाळला आणि समाजानेही ज्ञानप्रवण व्हावे यासाठी वाणी आणि लेखणीने कार्य केले. आर्थिक अडचणीमुळे त्यांना विद्यापीठीय शिक्षण घेता आले नाही, तरी समाज जीवनाच्या विद्यापीठात त्यांना मिळालेल्या अनुभवातून त्यांनी मांडलेले निरीक्षण प्रबोधनातून मांडून बहुजन समाजांना लोक शिक्षण देण्याचे त्यांनी फार मोठे कार्य महाराष्ट्रात केलेले आहे. ज्ञान हे प्रस्तुत युगातील प्रचंड प्रभावशाली हत्यार आहे हा केशवराव ठाकरे यांनी मांडलेला विचार आजही लागू होतो. 21व्या शतकात आज सर्व विज्ञान, सर्व व्यवहार ज्ञानाच्या, विज्ञानाच्या आणि आधुनिक शास्त्राच्या सुरू आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीही ज्ञानाचे महत्त्व जाणून शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा विचार मांडला. सत्ता संपत्ती मालमत्ता हिसकावून घेते, मात्र ज्ञान कोणाहून हिसकावून घेता येत नाही, यांनी हा ठाकरे विचार प्रबोधनातून ठामपणे मांडला. केशवराव ठाकरे यांनी धर्मापेक्षा मानवतेला सातत्यानं महत्त्व दिल्याचं प्रबोधनात आढळून येतं. मंदिरातील देवदेवता वस्तू संग्रहालयात ठेवाव्यात असं त्यांनी सांगितलेलं मी मगाशीच आपणाला बोललो. त्यांची ही चिकित्सा आजही वादग्रस्त ठरू शकते. प्रबोधनातून धर्मविषयक मते मांडताना त्यांनी प्रारंभी धर्मग्रंथ, अनिष्ट रूढी, परंपरावर या टीका करीत हिंदू धर्म बदलायलाच हवा असे मत स्पष्टपणे मांडले. अस्पृश्य आणि स्त्रिया यांना धर्माने दिलेल्या वाईट वागणुकीवर कोरडे ओढले. स्त्रिया आणि अस्पृश्यांना ज्ञान, धन आणि सत्ता, ज्ञान, धन आणि सत्ता हे 3 मूलभूत अधिकार मिळायलाच हवेत अशी भूमिका प्रबोधनकार केशवराव ठाकरे यांनी ठामपणे मांडली. त्याचबरोबर हिंदू धर्म सर्वसमावेशक व्हावा, बलशाली व्हावा असं त्यांना वाटत होतं. हिंदुस्थानात सर्वांना समानतेने वागवणारी धार्मिक लोकशाही यावी असा महत्त्वाचा विचारही त्यांनी तेव्हा तत्काल त्या काळात प्रबोधनात मांडले होते. जातीजातीत वैमनस्य निर्माण करणारे जीर्णमतवादी ग्रंथ नष्ट करावेत असे आक्रमक विचार मांडताना देशातील 7 कोटी अस्पृश्य बांधवांना हिंदू समाजाने आपल्यात सामावून घ्यायला हवे. अस्पृश्यतेचे निर्दालन झाल्या केलीच आपल्या स्वातंत्र्यास अर्थ राहणार नाही असा क्रांतिकारी विचारही त्यांनी प्रबोधनात मांडला. धर्म आणि देव यांच्याशिवाय कोणाचेही काही अडत नाही. मानवी जीवनात माणसाचे मन खंबीर आणि कर्तृत्व मोठे वसायला हवे. जी व्यक्ती धीरोदात्तपणे वागून कर्म चांगले करीत राहते तिच्या मागे सारे जग असते असा विचार केशवराव यांनी विजयादशमीचा पोवाडा यामध्ये मांडला आहे. धर्माच्या पलीकडे जाऊन ते माणसाचा, कर्तृत्वाचा आणि अधिक दृष्टिकोनातून विचार करतात. धर्मापेक्षा राष्ट्र महत्त्वाचे आणि त्यातील लोकांचे जीवन आनंदी व्हावे, सर्वांना समानतेची वागणूक मिळावी, समतेचा आणि कल्याणाचा विचार केशवरावजी ठाकरे यांनी प्रबोधनात मांडला. कोणतीही झापडे न लावता इतिहासाचे मूल्यमापन केले पाहिजे हा केशवराव ठाकरे यांनी तेव्हा मांडलेला विचार आजही महत्त्वाचा वाटतो. समाज सुधारणेला राजकीय आणि शैक्षणिक सुधारण्याची जोड द्यायला हवी हे विचार त्यांनी तेव्हा मांडले आणि समाज सुधारकाने यासाठी विधानमंडळे काबीज करावीत ही त्यांची प्रबोधनाची सूचना आजही ग्राह्य आहे. भारतीय जनता कोणतीही सुधारणा स्वतःहून अंमलात आणत नाही, त्यासाठी कायद्याचा बडगा उगारावा लागतो हे आजही आपल्याला कोरोनाच्या काळात दिसून येत आहे. कायदा केला म्हणूनच लोक सगळे नियमानुसार वागत आहेत. स्त्रिया आणि शिक्षण याबाबत सरकारने कायदा केल्यामुळे जनता हळूहळू बदलत आहे. देशात आता कायद्याने अस्पृश्यतेचे निर्मूलन केलेले आहे. उच्चनीचतेच्या कल्पनेची वर्णाश्रम व्यवस्था उद्ध्वस्त होत आहे. तथापि हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळून 70 वर्षे उलटले तरी अद्यापि जातीपातीच्या कल्पना कायम आहेत, त्यातली भेदाभेदही कायम आहेत. जातीपाती विरहित समाज करण्याचे केशवराव ठाकरे यांच्यासारख्या अनेक समाजसुधारकांचे कार्य आजही अपुरे राहिले आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना नाडून त्यांच्या जमिनीवर कब्जा करणाऱ्या शेतकऱ्यांचे हे आजही दिसून येतं. हा विषय त्यांनी शेतकऱ्यांचे स्वराज्य मांडले होता. केशवराव ठाकरे यांनी प्रबोधनातील लिखाणातून बुद्धिप्रामाण्य, व्यक्तिस्वातंत्र्य, सामाजिक समता, ऐहिक जीवन समृद्धी आणि ज्ञाननिष्ठा ही मूल्ये ठामपणे मांडली. 19व्या शतकात इतिहास आणि धर्म यांचा विविध अंगाने विचार मांडला होता. त्यामध्ये त्यांनी थोडंसं बदल करून अनेक विषयामध्ये आपले स्वतःचे विचार मांडले. त्यांनी हिंदू धर्म, हिंदू समाज आणि हिंदू राष्ट्र याविषयी ज्वाज्वल अभिमानाची भूमिका घेत राष्ट्रऐक्यासाठी धर्म हा महत्त्वाचा असल्याचं मत मांडलं. आपण कर्महीन झाल्यामुळे देशावर ब्रिटिशांचे राज्य आणले असे मतही त्यांनी मांडले. शिवाजी महाराज त्यांचे हिंदवी स्वराज्य स्थापनेचे कार्य, संतांची परंपरा, मराठी भाषा यांच्या आधारे महाराष्ट्राची अस्मिता केशवराव ठाकरे यांनी मांडली आणि हे करत असताना महाराष्ट्राबद्दलही त्यांनी अनेक विषयाबद्दल मांडले.
केशवरावजी ठाकरे यांनी रूढी आणि परंपरा नाकारत नवचैतन्य पसरवणारे नवरात्र सुरू करून बहुजनांना एकत्र आणले. अस्पृश्यांना देवळात व मंदिरात प्रवेश देऊन पूजनाचा हक्कही द्यावा असे आग्रही प्रतिपादन आपल्या लिखाणातून केल्याचे आढळून येते. केशवराव ठाकरे यांनी प्रबोधन नियतकालिक सुरू केल्यावर त्यांना प्रबोधनकार, प्रबोधनकर्ते अशी बिरुदे दिली. समाज त्यांना प्रबोधनकार म्हणू लागला. तथापि त्यांनी प्रबोधन नियतकालिक चालवले म्हणून ते प्रबोधनकार म्हणणे संकुचित विचार ठरेल. धर्म, इतिहास, समाजकारण, राजकारण आणि आर्थिक विषयावर व्यापक अंगाने प्रबोधनचा आज विचार व्हायला हवा. महाराष्ट्राचे त्यांनी हे नियतकालिक चालून खऱ्या अर्थाने प्रबोधन केले. एक नवा विचार मांडला आणि या विचारानंतर त्यांनी मार्मिक हे साप्ताहिक चालू केले. मार्मिक साप्ताहिक 13 ऑगस्ट 1960 रोजी सुरू झाले. त्यांनी मार्मिक साप्ताहिक विविध विषयावर लिखाण केलेले आहे. त्यांच्याच विचारावर प्रेरित होऊन 19 जून 1966 रोजी शिवसेना स्थापन झाली. शिवसेनेने घेतलेले वाघाचे चिन्ह हे त्यांच्या वर्ष 5व्या अंकाच्या प्रबोधन क्रांतिक या अंकामध्ये दिसून येते. कुठेतरी प्रबोधनचं नातं शिवसेनेशी आहे हे स्पष्टपणे दाखवणारं हे चित्र वाचकांनी आवर्जून लक्षात घ्यावं अशी माझी त्यांना विनंती आहे. विजयी मराठा, बेळगावातील राष्ट्रवीर, प्रतोद, चित्रमय जगत, मुंबईतील नवा काळ, मराठा, नवयुग, महाराष्ट्र साहित्य, समाजसेवा, स्वयंसेवक, भगिनी, मराठा जागृती, दीपज्योत, शिक्षक, महाराष्ट्र शारदा, ज्योतिप्रकाश आदी नियतकालिकात दीर्घ लेखन केलेले आहे. मराठा आणि नवा काळ या वृत्तपत्रात कोदंडाचा टणत्कार या नावाने त्यांनी लिखाण केल्याचे आढळून गेले. केशवरावजी ठाकरे यांची सीतास्वयंवर, खरा ब्राह्मण, टाकलेलं पोर, काळाचा काळ, विधिनिषेध ही 5 पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत. पनवेलमध्ये जन्मलेल्या या महात्म्याने ज्ञानार्जनासाठी कल्याण, देवास, मुंबई, जळगाव अशी भ्रमंती केली. उदरनिर्वाहासाठी विविध व्यवसाय करताना पत्रकारितेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समाजकार्यात उडी घेतली. प्रबोधनची मशाल हाती घेऊन इतिहासाचा धांडोळा घेत अनेक धर्मग्रंथांची चिकित्सा करत वाचकापुढे त्यांनी नवविचार मांडले. वेळेच्या अभावी सगळे इथे मांडणं शक्य नाही. सत्य शोधनास तर त्यांनी सत्य मांडण्याचे श्रेय त्यांनी सातत्याने दाखवले. समाजाचे दोष मांडताना कोणाची भिडवाड दाखवली नाही. वैयक्तिक सुखदुःखे बाजूला ठेवून समाज सुधारणा आणि नंतर महाराष्ट्राच्या एकीकरणासाठी प्रबोधनकार ठाकरे यांनी काम केलं. आयुष्याच्या अंतापर्यंत विचारधन उधळीत हा महात्मा 20 नोव्हेंबर 1973 रोजी निजनामाज केला. आज 21व्या शतकात आपण जेव्हा पत्रकारिता आणि त्याच्याविषयी बोलतो तेव्हा प्रबोधनकार यांनी स्वतःच्या पदराला काडीमोड करून स्वतःच्या कुटुंबाच्या अनेक गोष्टी बाजूला ठेवून हे दीर्घकाळ चालवलेलं प्रबोधन आपल्याला प्रेरणादायी ठरणारं आहे. कुठल्याही व्यक्तीच्या दबावाखाली न घेता आपलं मत ठामपणे मांडण्याचं प्रबोधनकारांचं धैर्य आज आपल्याला मिळायला हवं. आज देशातील पत्रकारिता एका विशिष्ट वेगळ्या वळणावर येऊन पोचलेली आहे आणि या कोंडीत सापडलेल्या पत्रकारितेला दिशा देण्याचं काम प्रबोधनकारच करू शकतात. तेव्हा माझं या शतक महोत्सवी कार्यात पत्रकारांना असं आव्हान आहे की त्यांनी प्रबोधनकाराचा घेतलेला वसा पुन्हा एकदा हाती घेऊन पुढं निघावं. त्याचबरोबर या शतक महोत्सवी निमित्ताने मी राज्य सरकारला याची विनंती करू इच्छितो की केशवराव ठाकरे यांच्या विचारांचे पुढे चालन होण्यासाठी महाराष्ट्रातील विद्यापीठामध्ये त्यांनी केशवराव प्रबोधनकार ठाकरे यांच्या नावाने एखादं अध्यासन चालू केल्यास हे विचार पुढे जायला अधिक मदत होईल. आपण हा विचार पुढे नेण्यासाठी प्रयत्न करू. महाराष्ट्राला, सर्व लोकांना, सर्व धर्मांना, सर्वांना आपल्याला पुढं घेऊन जायचं आहे आणि प्रबोधनकार आपल्याला पुढील काळात निश्चित मदत करतील. येत्या वर्षभर आपण या प्रबोधनविषयी बोलणार आहोत, प्रबोधनकारांच्या विविध पुस्तकांविषयी बोलणार आहोत, प्रबोधनकारांच्या विविध कार्याबद्दल बोलणार आहोत. आजची ही केवळ सुरुवात आहे. आपण पुन्हा भेटू. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.